2 वर्ष झाली नगरपालिका असं पाणी येते. आम्ही 2-3 वेळा मी गेलो होता तर काय बोलले नाही. ते आपलं दरगुजर करतात, येतात बघतात जातात, काही नाही. आता हे पाणी एवढं घाण येतोय की माणूस पियाचा सोडा ते धुवायच्या पण लायकीचं पाणी नाही. महाड नगर परिषदेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरातील पानसरे मोहल्ला परिसरात नागरिकांना दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तातडीने स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी होत आहे. दरम्यान भाजपचे रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष अशरफ काजी यांनी ही बाब प्रसारमाध्यमांसमोर आणली असून 2 दिवसांत प्रश्न न सुटल्यास महाड नगर परिषदेला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. पाणी दूषित येते ते जर महाड नगर परिषदेने 2 दिवसाच्या आतमध्ये जर त्यांना पाण्याची तजवीज नाही करून दिली तर पोलादपूर नगरपंचायतीवरती जशी कारवाई केली आम्ही NGT कोर्टाकडून नगरपंचायत पोलादपूर, त्यानंतर प्रदूषण मंडळ महाड आणि तहसीलदार पोलादपूर, तहसील कार्यालय पोलादपूर यांच्या तिघांना पण नोटीस गेलेली आहे. आता जर ह्यांची जर मागणी पूर्ण नाही झाली तर 2 दिवसामध्ये आम्ही महाड नगर परिषदेवरती तशीच कारवाई करू. ह्या मोहल्ल्यातून आम्ही BJPला वोटिंग केलेले आहे आणि आमचा नगरसेवक आम्ही निवडून दिलेला आहे. आता इथं अवस्था अशी आहे, गेली 2 वर्ष ह्यांना पाण्याचा दूषित भेटतो आणि अद्याप मला काही माहिती नाही यातलं. आज जेव्हा माझ्याकडे तक्रार आली तेव्हा मी CO साहेबांना पण कळवलेलं आहे आणि भोईर साहेबांना पण कळवलेलं आहे. आता हे पाणी एवढं घाण येतोय की माणूस पियाचा सोडा ते धुवायच्या पण लायकीचं पाणी नाही. ह्याच्यावरती उद्याच्या उद्या जर का काम चालू नाही केले किंवा काही ॲक्शन घेतलं नाही तर आम्ही पुढची कारवाई रिसर कारवाई करू आणि महानगर परिषदेवरती आम्ही पुढची काय कारवाई करायची करणार 100%. असं पूर्ण गटार येतो, पाणी विनी काय ना. सकाळी किती वाजता येतं पाणी? टाइम काय फिक्स नाही, कधी 10ला येतो, कधी 11ला येतो, कधी 9. टाइम फिक्स नाही. पाणी येतो पहिले बारीक पाणी येतो आणि लवकर कधी कधी 1 तास असतो आणि सेटिंगला पाणी पूर्ण गटार येतो. मग गटार येतो ना, आधी पाणी अर्धा तास 1 तास असं वाहून देतो. CO साहेबांना तुम्ही भेटायला गेलात का? सगळे CO साहेबांना भेटायला सगळे गेले. अधिकार आहे तो आपला मूलभूत अधिकार आहे. आपल्या महाडमध्ये पाण्याचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी. आपण आपल्या काय अधिकार सोडायचे? पाण्यासाठी पट्टी नाही ना भरल्याच्या नंतर पाण्यासाठी लोकांना भेटायला आणि ह्याची आम्ही कंप्लेंट पण केली. पाणी सॅम्पल बाटलीमध्ये भरून नगरपालिका दिले, ते आपले येतात, समजूत थोडा खड्डा करतात आणि डबल खड्डा पॅक करून समजूत करून जातात, पण त्याच्यावर काय क्लिअर ऍक्शन काय घेत नाही.